मेहंदी तर तुम्ही सगळेच लावता, पण आजपर्यंत तुम्ही झाडाच्या पानाची नॅचरल मेहंदी कधी केसांना लावलेली आहे का? तो हेअर पॅक लावल्यानंतर जे केस तुमचे नॅचरली शाईन करतात किंवा जी केसांना तुमच्यात चमक येते, टेक्स्चर येतं, केसांच्या तुमच्या आउटर लेअरवरती एक छान असा प्रोटेक्शन लेअर तयार होतं ना, ते तुम्ही कधी बघितलेलं आहे का? हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, खूप छान तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटणार आहे मेहंदीच्या बाबतीत. तर ही मेहंदीच्या झाडाची पानं आहेत, म्हणजेच ते सुकवलेली पानं आहे. जेव्हा मी गावाकडे गेली होती, आमच्या घरी मेहंदीचं झाड आहे आणि त्याची पानं मी घेऊन आलेली होती. तर हिरव्या पानांचा हेअर पॅक सुद्धा खूप छान होतो, पण ड्रायड लिव्स सुद्धा म्हणजे सुकलेल्या पानांचा सुद्धा तुम्ही ॲज अ मेहंदी म्हणून हेअर पॅक खूप छान पद्धतीने करू शकता. तो ॲज इट इज लावण्यापेक्षा तुम्ही जर अशा पद्धतीने मेहंदीचा हेअर पॅक लावला ना, तर तुमच्या केसांना फक्त कलरच नाही तर त्याच सोबत केसांना तुमचे हेअर ग्रोथ भेटणार आहे. तर बघा, मेहंदी भिजत घालण्यासाठी हे तुम्हाला जेल बनवायचं आहे. जवस, कलोंजी, कडीपत्ता आणि 2 चमचे चहा पावडर. हे जेल आहे ना, तुम्हाला म्हणजे हे पाणी तुम्हाला 10 मिनिट उकळून घ्यायचं आहे आणि ह्याचं जे आहे ना, ते जेल फॉर्म मध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी भेटून जाते. तर ज्यांना म्हणजे मेहंदीमध्ये अंड टाकलं ना, तर केसांना तुमच्या नॅचरली खूप छान असा सॉफ्टनेस येतो, पण बराच काय होतं, 1-2 दिवस शॅम्पू केलं तर त्या केसांमधून अंड्याचा वास जात नाही. तर त्याला ऑप्शनल तुम्ही हे जवसाचं जेल ट्राय करून बघा. खरंच खूप जास्त इफेक्टिव्ह आहे आणि फक्त हे तुम्हाला स्मूथनेसच नाही तर तुमच्या केसांना हेअर ग्रोथ सुद्धा देतं, त्याच्यामुळे महत्वाचं तर आहे. त्याच्यानंतर मेहंदी भिजत घालण्यासाठी आपण लोखंडाचं भांडं घेणार आहोत. आता मेहंदीचं काय होतं, लोखंडाच्या भांड्यात भिजत घातली तर मेहंदी तुमची एकदम लाल न पडता नॅचरल ब्लॅक कलर असतो ना केसांना, तो यायला मदत होते, म्हणजे थोडासा ब्राउनिश. आता त्या मेहंदीमध्येच मी आवळा पावडर टाकलेली आहे. आवळ्याचे महत्व तुम्हाला केसासाठी माहितीच आहे, मी परत एकदा सांगते. आवळा हा तुमच्या केसांना नॅचरली ब्लॅक करायला मदत करतो, जसं की कडीपत्ता करतो. त्याचबरोबर आवळा हा हेअर ग्रोथ मध्ये सुद्धा खूप छान पद्धतीने काम करतो. तुमच्या केसांच्या मुळांशी ब्लड सर्क्युलेशन आहे ना, ते व्हायला जास्त मदत करतो. त्याच्यामुळे आवळा हा एक हेअर ग्रोथ मध्ये सुद्धा खूप महत्वाचं पार्ट प्ले करतो. आता मेहंदी आपण रात्री भिजत घालणार आहोत, त्याच्या सोबतच आपण मेथ्या सुद्धा 3 चमचे 4 चमचे भिजत घालणार आहोत, कारण की हा आपण मेहंदीचा हेअर पॅक बनवत आहे, जो की आपल्याला खूप जास्त हेल्दी बनवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, छान मेथी आहे ना, ती तुम्हाला भिजून फुगलेली दिसेल. त्याच्यातलं पाणी टाकून द्यायचं नाहीये. त्या पाण्यामध्ये सुद्धा खूप तुम्हाला चांगले म्हणजे न्यूट्रिशन्स मेथीचे उतरलेले असतात. ते पाणी सुद्धा तुम्ही ॲज इट इज टोनर म्हणून वापरू शकता आणि हेअर ग्रोथ मध्ये ते टोनर खूप महत्वाचं आहे. आता ह्या मेथ्या आहेत ना, तुम्हाला छान मिक्सर मध्ये वाटून घ्यायच्या आहेत आणि पाणी घालून तुम्हाला पाहिजे तशी हेअर पॅकची तुम्हाला कन्सिस्टन्सी बनवायची आहे. हा जो हेअर पॅक आहे ना, एवढा हेल्दी बनतो ना, म्हणजे जेव्हापासून मी अशा पद्धतीने मेहंदी लावायला चालू केला आहे, तर मला माझ्या केसांमध्ये एवढे फरक जाणवलेले आहेत ना, म्हणजे माझ्या केसांना लेंथ माझ्या कमरेपर्यंत गेलेली आहे, तरी सुद्धा आजपर्यंत स्प्लिटन्स कधीच येत नाही. आता याच हेअर पॅक मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं ऑइल सुद्धा घालून घ्यायचं आहे, जेणेकरून जो ड्रायनेस येणार आहे ना मेहंदीने, तो ओव्हरकम होतो. ऑलरेडी आपण जवस, मेथ्या वापरलेल्या आहेत, जे की तुमच्या केसांना स्मूथनेस देतात, पण थोडंसं ऑइल टाकलं तरी काहीच हरकत नाही. आता हे ऑइल सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. हे हेअर ग्रोथ ऑइल आहे, जे की रेग्युलरली मी माझ्या केसांना वापरते, म्हणजे वीक मधून 2 वेळा. आता या ऑइल मध्ये सुद्धा 2-3 ऑइल ऑलरेडी मिक्स आहेत, जसं की कॅस्टर ऑइल, ऑलिव्ह ऑइल आणि एरंडीचं तेल, कोकोनट ऑइल. तर हे 3 ऑइल आहेत आणि व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल. हे माझं रेग्युलरली हेअर ग्रोथ ऑइल आहे, जे मी लावत असते 2-3 तेल मिक्स करून. आता मेहंदी भिजवून झाली, हेअर पॅक बनवून सुद्धा झाला, पण तो व्यवस्थित लावला सुद्धा पाहिजे ना, अगदी केसांच्या मुळांशी, त्याचबरोबर शेंड्यावर सुद्धा. बऱ्याच मुलींना काय होते, प्रॉब्लेम येते हेअर पॅक लावताना किंवा मेहंदी लावताना. तर बघा, अशी एक बट घेऊन छान पहिलं मुळांमध्ये मेहंदी लावली, त्याच्यानंतर मुळांकडून शेंड्याकडे व्यवस्थित लावत गेली, तर खूप छान पद्धतीने मेहंदी लावता येते. मला सुद्धा सुरुवातीला या गोष्टींची प्रॉब्लेम यायची, पण आता जसं जसं प्रॅक्टिस होत गेलेली आहे ना, किंवा हळूहळू जर तुम्ही लावायला शिकलात तर त्या गोष्टी येऊन जातात. बघा, अशा पद्धतीने मेहंदी लावून बघा. तुम्ही परत फक्त पाण्यामध्ये भिजवून मेहंदी कधीच लावणार नाही, त्याचे रिझल्ट सुद्धा तुम्हाला तेवढेच छान भेटतील. फक्त तुम्ही पाण्याने जरी केस धुतले ना, तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या केसांमध्ये खूप जास्त फरक जाणवणार आहे. तुमच्या केसांमध्ये जो तुम्ही नॉर्मली मेहंदी लावल्यानंतर जो ड्रायनेस येतो ना, तो दिसणार नाही. केसांना नॅचरल कलर आलेला असेल, त्याचबरोबर तुमच्या केसांमध्ये खूप जास्त तुम्हाला फरक जाणवायला चालू होईल. आता काय होतं, याच्यात मेथ्या आपण वाटून घातलेल्या आहेत, त्याच्यामुळे केस धुतल्यानंतर थोडेसे मेथीचे कण केसांमध्ये राहू शकतात, पण ते सुद्धा केस सुकले आणि एकदा विंचरलं की निघून जातात, त्याच्यामुळे घाबरायचं काहीच कारण नाही. अशा पद्धतीने मेहंदी नक्की लावून बघा आणि तुम्हाला कुठल्या पण प्रोडक्टची लिंक पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून विचारा. जर तुमच्याकडे मेहंदीची पानं नसतील तर ती ऑनलाईन सुद्धा भेटतात, सो मला कमेंट करा, तुम्हाला मी लिंक पाठवून देईल, तुम्ही नक्कीच मागवू शकता. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. बाय, भेटूयात मग अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा.